रोहित पवार को बार बार गुस्सा क्यों आता है असा प्रश्न विचारायची आता वेळ आली आहे। याचं कारण म्हणजे रोहित पवार यांनी एका अधिकाऱ्याचा आमसभेमध्ये पाणउतारा केलाय। कर्जत जामखेड मतदारसंघामधल्या अधिकाऱ्यांच्या सोबत रोहित पवार यांनी आमसभा आयोजित केलेली होती आणि यावेळेला जामखेड शहरामधील ड्रेनेज लाईन आणि चेंबरचं काम हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं होत असल्याची तक्रार एका नागरिकाने केली। यावरती जामखेड नगर परिषदेचे अभियंता अमर शेख यांनी उडवाउडवीची उत्तरं दिली। शेख यांच्या उत्तरानं रोहित पवारांचा पारा चढला। मिजाजखोर शहाणा बनू नकोस असे शब्द वापरत त्यांनी अधिकाऱ्याची खरडपट्टी काढली आहे। पण तसं खराब काम करू देत नाही। तुमचं काम करून बदल्या करून जातात। पुढच्या येणाऱ्या 30 ते 35 वर्ष इथं परत ड्रेनेज लाईन होणार नाही। तुमचं आहे का ह्याच्यावर सुपरवायझर कुणी? हा सुपरवायझर आहे। दाखवा ना कुठे मग। आता तुम्ही कधीचा फोटो घालते ते चेंबर एकदा आपण जाऊन दोघं पाहू। सकाळी या आपण दोघं जाऊन पाहू। तुमचं जे अडचण आहे आता पण काय गोट्या खेळत होता का? अरे हे फोटो काय बावड लोक आहेत का? नाही नाही सर, ही काय वेडी लोक आहेत का? खिशात काढ, हात काढ आणि लय शहाणा काम करतोय तू इथं। मिजाजखोर तू बनू नको, तुला सांगतोय। या लोकांनी दाखवलेलं काम हे आमच्याकडे आलेलं आहे, हे खराब क्वालिटीचं झाले। हा तुमच्या बापाचा पैसा नाही, हा लोकांचा पैसा आहे। तू कुठलाही असशील इथं यांना राहायचे। त्यामुळे हे खराब कामं आहेत म्हणजे आहेत, ह्या लोकांनी दाखवलेली आहेत। उद्या बघतो करतो, तुमचे पराक्रम आम्हाला माहिती आहे, तुझ्या अधिकाऱ्याचे पण माहिती आहेत। तर याचवरती अजित पवार यांनी नेमकी काय प्रतिक्रिया दिली आपण बघूया। संविधानाने आणि घटनेने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे। कुणी कसं वागावं, कसं बोलावं, कसं काम करून घ्यावं हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो आणि त्या पद्धतीनं प्रत्येक जण काम करत असतात। योग्य पद्धतीने जी महाराष्ट्राची संस्कृती आहे किंवा सुसंस्कृत महाराष्ट्राच्या संदर्भामध्ये कसं वागलं बोललं पाहिजे हे आपल्याला चव्हाण साहेबांनी शिकवण दिलेली, त्या रस्त्याने गेले तर त्याचा जास्त उपयोग होईल असं मला वाटतं। तर रोहित पवार यांचा हा संताप अनावर झाला। याचवरती आता विजय वडेट्टीवार आणि चंद्रशेखर बावनकुळे यांनी नेमकं काय म्हटलंय ते सुद्धा बघूया। संयम हा महाराष्ट्राच्या राजकारणाचा पाया आहे। मला माहित नाही रोहित पवार कुठल्या विषयात काय बोलले, पण संयम ठेवलं तरच संवेदनशील नेतृत्व उभं राहील। रोहित पवारांना एवढाच सल्ला आहे। नाही बरोबर आहे ना, गोट्या हा काही शब्द काय, गोट्या म्हणजे गोळ्या असतात। कंच्या खेळत होते काय, तर वाईट काय, यापेक्षा नालायक लोक वाईट बोलत आहेत ना सत्तेमध्ये। तर एखादा अधिकारी जर उडवाउडवीची उत्तरं देत असेल आणि लोकप्रतिनिधी पुढे, तर त्याला जाब आजचे म्हणजे कोणाच्या बाबाला आम्ही घाबरणारच नाही अशा प्रकारची मानसिकता प्रशासनाची झाली असेल आणि मस्तीमध्ये असेल प्रशासन, तर त्यांना धडा शिकवलाच पाहिजे। तर आशिष शेलार यांनी सुद्धा रोहित पवारांना संयम ठेवण्याचा सल्ला दिलाय। दरम्यान रोहित पवार यांच्या याच अरेरावीनंतर अंजली दमानिया काय म्हणतात बघूयात। आता रोहित पवार जे बोलले म्हणजे एखाद्या अधिकाऱ्याला पब्लिकली म्हणणं की तू काय गोट्या खेळत होतास का, खिशातनं हात काढ, आणि ही जी भाषा आहे अतिशय चुकीची आहे। तुम्ही त्यांच्यावर कारवाईची मागणी करा, तिथे धरणं द्या, त्यांच्या विरुद्ध बोला, सक्त शब्दात बोला, पण हे कुठेतरी चुकतंय असं मला वाटतंय आणि याच्यापुढे ही भाषा खपवून घेतली जाणार नाही।